नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेट ट्रेनची चर्चा सध्या दिल्ली ते गल्ली सगळीकडे सुरू आहे. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात वादविवाद सुद्धा होत आहेत. राजकीय पक्षांनी त्यात उडी घेतलेली आहे. शिवसेना, काँग्रेस सारख्या पक्षानं बुलेट ट्रेनच्या आधी इतर विकास करा, इतर मागण्या पूर्ण करा. लोकांचे आंदोलनं आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. अगदी रेल्वे आणि दळणवळण म्हटलं तर त्याचे सुद्धा मुद्दे ते आधी मार्गी लावा, मग बुलेट ट्रेनचं स्वप्न बघा असं म्हटलेलं आहे. भाजपाला मात्र दुसरीकडे बुलेट ट्रेन हे भारताच्या दळणवळण क्षेत्राला अधिक पुढे नेण्याचा एक मार्ग वाटतोय. भारतामध्ये जे बुलेट ट्रेन फार आधीच यायला हवी होती, ती इतक्या उशिरा का होईना सुरू करण्याचं एक स्वप्न आहे. नरेंद्र मोदींच्या स्वप्नापैकी एक आहे, त्यामुळे भाजप सुद्धा त्यासाठी आक्रमक आहे. पण खरंच या प्रश्नांच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न आणता बुलेट ट्रेनची गरज आहे का, आपल्याला त्यावर चर्चा करायची. अनेक मुद्दे त्याच्या अनुषंगाने आपल्याला घ्यायचे. त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राम कदम हे आमदार आहेत, भाजपचे प्रवक्ते सुद्धा आहेत, नेते आहेत. नागपूरहून आपल्यासोबत आहेत, कारण तिकडे अधिवेशन सुरू आहे. त्यांचं स्वागत राम कदमजी तुमचं. इथे स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत यशवंत जोगदेव, जे रेल्वे विषयक तज्ज्ञ आहेत, कॉलमनिस्ट आहेत. अनेकदा रेल्वे विषयक त्यांचं लेखन सुद्धा आपण वाचलं असेल. दोघांचंही स्वागत. आणि थोड्याच वेळात बाकीचे मान्यवर आले की मी त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करेन. राम कदमजी, पहिल्यांदा भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे बुलेट ट्रेनचा, पण एक लॉजिकल मुद्दा, विरोध म्हणून नाही पण एक लॉजिकल मुद्दा पक्षांकडनं सुद्धा मांडण्यात येतोय की अजून रेल्वेचे प्रश्न तसेच आहेत. अजूनही आमच्या सेंट्रल लाईनवरती रोजमरे म्हणजे मध्य रेल्वे रोजमरे अशी ती रेल्वे झालेली आहे. पावसाळ्यातले हाल आपण बघितलेले आहेत. दळणवळणाचे अनेक प्रश्न अजून बाकी आहेत. साध्या पुणे मुंबईच्या लोणावळ्याचा जुना हायवे आहे, त्याच्या सुद्धा चौपदरीकरणाचा मुद्दे बाकी आहेत. असे सगळे मुद्दे बाकी असताना बुलेट ट्रेनसाठी एवढा हट्ट का? यशवंत जोगदेवजी, तुम्हाला काय वाटतंय? सगळी जी परिस्थिती आहे, खास करून आपली तुलना आज भारताच्या बाबतीत बोलताना चीनशी होत असते. बुलेट ट्रेनच्या बाबतीत भारत कुठे आहे आणि जाण्याच्या दृष्टीने काय अडचणी आहेत बुलेट ट्रेनच्या बाबतीत? काळाची पावलं जर ओळखली आणि भारताच्या प्रगतीचा वेग लक्षात घेतला, हो, आर्थिक दृष्टीने, संख्येच्या दृष्टीने आणि जगाची स्पर्धा करणारा आपला देश आहे, त्या दृष्टीने आपल्या गाड्या 60 किलोमीटरच्या वेगाने चालाव्यात, हे आपल्याला एका दृष्टीने लांछनास्पद आहे. थोडासा वेगळा विचार केला तर चीनमध्ये आपल्या मागे होते. 100-150 वर्ष झाली भारतीय रेल्वेला. चीनमध्ये आत्ताच 50,000 किलोमीटरचा डेडिकेटेड फास्ट कॉरिडॉर आहे. आपल्याकडे आत्ता कुठे विचार सुरू झालाय. म्हणून काळाची पावलं उडून प्रगतीचे चक्र आपल्याला मागे फिरवता येणारे बुलेट ट्रेन हवी. बरं, उपनगरी गाडीकडे दुर्लक्ष नको, सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष नको, परंतु रोजगार, एम्प्लॉयमेंट, इंडस्ट्री आणि त्यासाठी जपानचं उत्स्फूर्त सहकार्य असताना जागतिक आपल्याला बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे. आपण सबर्बन ट्रेन मध्ये 60 किलोमीटरनी प्रवास करायचा गेले 100 वर्ष करतोय. बुलेट ट्रेन आपल्याला हवी. त्याचा आर्थिक पाया, त्याचा विकास हा सगळा सरकार आणि आंतरराष्ट्रीय सरकार करेल. नाही, पण जोगदेवजी, तुम्ही जे म्हणताय की याचा फायदा आपल्याला सगळ्या, तुम्ही अशी तुलना केली की सबर्बन ट्रेनच्या तुलनेमध्ये आपल्याला बुलेट ट्रेनची गरज आहे, पण सबर्बन ट्रेन तशाच राहणार आहे. त्याचं काय? बुलेट ट्रेन आल्याने कोण रोज तुम्ही आणि मी उठून अहमदाबादला कुठे जाणार आहोत? प्रश्न असा आहे, बुलेट ट्रेन ही सध्याच्या असलेल्या रेल्वे ट्रॅकवर चालणार नाही. बरोबर, त्याच्यासाठी स्वतंत्र मार्ग असणार. त्यामुळे त्याचा सबर्बनला काही अडथळा होईल असं नाही. उलट उपनगरी गाडी ही आपल्या रोजच्या प्रवासासाठी हवी कशाला, हा प्रश्न आता उपस्थित होतो. पर्याय ट्रान्सपोर्टेशन क्षेत्रात मेट्रो, मोनो, स्काय बस असे वेगळे पर्याय, इलेक्ट्रिक बस असताना आपण रेल्वेनेच प्रवास करायचा. रेल्वे ही डेडिकेटेड लॉंग डिस्टन्ससाठी इकॉनॉमिकल साधन आहे. बरं, आतापर्यंत ते आपण वापरत होतो, पण आता ट्रान्सपोर्टेशनला वेगळे पर्याय झाल्यानंतर मुंबईच्या परिसरात मेट्रो नेटवर्क मोठ्या प्रमाणावर उभं राहील 20 वर्षात, आणि मग आपल्याला उपनगरी गाडीने जाण्याची आवश्यकता पडणार नाही. बरं. मी अशोक दातारांकडे आपल्यासोबत आहेत. अशोक दातार परिवहन विषयाचे तज्ज्ञ, ते सुद्धा झालेले आहेत. राम कदमांकडे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत. तांत्रिक अडचण दूर झाली की, कारण आपल्यासोबत आहेत ते. दातारजी, सगळ्यात पहिल्यांदा बुलेट ट्रेनचे जी काही चर्चा सुरू झालेली आहे, तुमचं काय मत आहे? नाही, कारण केवळ जपानच्या देशातून 1,80,000 कोटी रुपयांचं कर्ज जवळपास बिनव्याजी आणि खूप 50 वर्षांनी परत करायचं आहे, 50 वर्षाच्या कालावधीत परत करायचं आहे. या कारणाकरता हा प्रकल्प हाती घेणं हे शुद्ध गाडोपाचं लक्षण आहे. बरं, मी राम कदमांकडे जातो, नागपूरला. विषय एवढाच आहे की बाबा, बुलेट ट्रेन आणत असताना हो, या बाकीच्या वाहनांच्या व्यवस्था आहेत त्याही सुधारायच्यात. हा मुद्दा 100% मान्य.
पण जर तैवान सारख्या शहरामध्ये येत असेल, त्या देशात येत असेल, ब्राझीलमध्ये येत असेल, युके मध्ये येत असेल, US मध्ये येत असेल आणि ही ट्रेन आणत असताना आपले विशेष पैसे लागत नसतील, सगळं अर्थसहाय्य जपान करत असेल, तर भारतानं आधुनिकतेच्या जगामध्ये मागे राहावं का पुढे जावं? आणि जगाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर दळणवळण हे सगळ्यात मोठं प्रगतीचं कारण आहे. म्हणजे एकदा चर्चिलला विचारलं होतं की बाबा की तुमचा देश पुढे का, तर त्यांनी हे नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं की आमच्या देशामध्ये रस्ते चांगले आहेत म्हणून आमचा देश पुढे, दळणवळण चांगलं आहे म्हणून आमचा देश पुढे. म्हणून आपल्या देशातली दळणवळणाची साधनं सुधारली पाहिजेत. बरं, आता लोक जे विरोध करतात ते विरोध कसा करतात बघा. ते काय म्हणतात की मुंबईच्या रेल्वेची अवस्था सुधारलीच पाहिजे. या रेल्वेमधून 75 ते 80 लाख प्रवासी दररोज जातात, ती सुधारलीच पाहिजे आणि ते सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता आपण मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आपण ट्रेन वाढवतोय, आपण ट्रेनला दरवाजे करतोय, आपण आसनांची व्यवस्था वेगळ्या पद्धतीने करून त्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतोय. सर्व पातळीवर दळणवळण चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून हे सरकार प्रयत्न करते. म्हणजे एका ठिकाणी यांनीच ओरड करायची की बाबा मोदी सरकार आलं, भाजपचं सरकार आलं, तुम्ही काय केलं, आणि जर चांगल्या गोष्टी या देशामध्ये आणल्या तर त्याच्यासाठी सुद्धा यांनीच ओरडायचं. ही कोणती पद्धत? अहो तुम्ही उलट हे मान्य करा की आपल्या देशाचे कमीत कमी पैसे लागतात. 0.1% इतकं कमी व्याज जगात आजपर्यंत कुणीही दिलेलं नाही. बरं, इतक्या कमी व्याजाने ही ट्रेन येत असेल आणि नंतर आपण हळूहळू देशभरामध्ये हे जाळं आपण पसरवण्याचा प्रयत्न करत असू तर चांगलं आहे का वाईट आहे? बरं, याच्यामुळे व्यापार वाढेल, याच्यामुळे, आणि ही सुरुवात आहे. बरं, मुंबई अहमदाबाद ही सुरुवात आहे, आपण एकाच ठिकाणी करत नाही आहोत. काँग्रेसच्या कालखंडामध्ये 2006 साली मनमोहन सिंग यांनी प्रयत्न केला, त्यांना करता आलं नाही. 2009ला रेल्वे मंत्री लालू मोदी होते, त्यांना करता आलं नाही. जर ती गोष्ट मोदीजींनी केली आणि ती दळणवळण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून केली तर काय चुकीचं आहे? बरं, तर त्याच्यामुळे याच्याकडे आपण स्वागत या दृष्टीने पाहिलं पाहिजे. मेट्रो आहेत, मोनो आहेत, या सगळ्या व्यवस्था आपण मुंबईतल्या सुधारतोय, त्या सुधारणार आहेत. म्हणजे बुलेट ट्रेन आणली याचा अर्थ या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष असा अर्थ कुणीही लावू नये. आपण प्रगतीच्या दिशेने जातो आहोत या भावनेने या विषयाकडे पाहिलं पाहिजे. राम कदमजी, पुन्हा तुमच्याकडेच मी येतो, पण तुम्ही म्हणताय ते 100% अचूक आहे, तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. पण राम कदमजी, प्रश्न असा आहे की एकीकडे आपले बांधव इकडनं अहमदाबादला चाललेले आहेत, आपले सगळे बडा भाई आपले सगळे अहमदाबादला चाललेले आहेत, त्याच वेळी आमच्या उपनगरांमध्ये मात्र तोच रोड ब्लॉक होतो. मेगा ब्लॉक तर ठीक आहे, तो गरजेचा असतो. पावसाळ्यामध्ये रेल्वे अडखळते, पेंटाग्राफचा प्रॉब्लेम होतो, रेल्वे बंद पडते, बाकीच्या गोष्टी होतात. या गोष्टी सुधारणार की नाही? तुमची जी इच्छाशक्ती या सगळ्या मोठ्या बुलेट ट्रेनसाठी आहे, हीच इच्छाशक्ती या क्षणी रेल्वेसाठी का नाही दाखवली जाते? खास करून रेल्वेला आजही आपल्याला एकीकडे दर वाढवण्याला खाचाकेच होते आणि त्याचवेळी विकास होत नाही, मग ही इच्छाशक्ती तिकडे का नाही? प्रसन्नाजी, मी तेच तुम्हाला सांगितलं, बुलेट ट्रेन आणतो आहोत याचा अर्थ आपण मुंबईच्या रेल्वेकडे, मेट्रोकडे, मोनोरेलकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत असं अजिबात समजू नका. आपण एकत्रितपणे सगळ्या गोष्टी आपण देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आपण प्रगतीच्या दिशेला चाललेलो आहोत. आपण या कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही आहोत. आणि मुंबई अहमदाबाद हा पहिला टप्पा आहे. असं आपल्याला देशभरात जाळं पसरवायचं आहे. 30 ट्रेन आपल्याला दिल्लीपर्यंत न्यायचे, 30 ट्रेन पुण्यापर्यंत न्यायचे, 30 ट्रेन आपल्याला देशाच्या वेगवेगळ्या शहरांपर्यंत न्यायचे. त्याच्यामुळे मुंबई अहमदाबाद हा पहिला टप्पा आहे. आणि मुंबईची लोकल जी ट्रेन आहे त्या संदर्भामध्ये सुधारण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. पण मला सांगा, जर आपल्याला आपले पैसे न लागता जर मोदीजींनी त्यांच्या कौशल्यानं जपान सारख्या देशाला कन्व्हिन्स करून जर आपल्या देशात बुलेट ट्रेन आणत असतील तर देशभरातल्या लोकांनी त्याचं कौतुक करावं का त्याच्यातही राजकारण शोधावं? बरं, खरंच पॉइंटवर काही पर्सेंटमध्ये जर का एवढं मोठं कर्ज मिळालेलं आणि काम होतंय तर चांगली गोष्ट आहे. पण तरी सुद्धा काही मुद्दे राहतात.
की शेवटी ते पैसे फुकट येणार नाहीत. राम कदमजी, आपल्याला सुद्धा कल्पना आहे, आपण सुद्धा व्यवसायात आहात. जेव्हा असं काही कॉन्ट्रॅक्ट येतं आपल्याकडे, त्याच्याबरोबर कंडिशन्स असतात. उद्या हा प्रोजेक्ट जो काही पुढच्या लॉंग टर्म 50-60 वर्षासाठी राबवायचा आहे, त्याच्यावेळी सगळे त्याचे तंत्रज्ञ, त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे जपानी तंत्रज्ञांना जाणार आहे. त्यांच्या सर्व्हिसेस हे आपल्याला त्या रेटने घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे कोणी इथे उपकार करायला बसलेलं नाही आजच्या जगामध्ये. केवळ आपल्या थोड्याशा माहितीसाठी मी दातारांकडे परत एकदा जातो आणि त्यानंतर आपल्या स्टुडिओमध्ये रोगे आलेले, हरीश रोगे, काँग्रेसचे प्रवक्ते. मी सगळ्यांकडे येतो. राम कदमजी, तुमच्याकडे पण येणार आहे. मी पहिल्यांदा दातारांकडे जातो. दातारजी, तुमचा दुसरा प्रश्न होता तुम्हाला आणखी एक. बुलेट ट्रेनच्या या प्रकल्पासाठी लागणारे कोट्यवधी रुपये रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च व्हावेत, अशी एक मागणी समोर येते मोठ्या प्रमाणात. तुमचं मत? निश्चितच, कारण जेव्हा तो 1910 मध्ये जेव्हा तो बांधला गेला पहिल्या प्रथम, तेव्हा त्याची किंमत 38,000 कोटी होती. गेल्या वर्षी म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर त्याची किंमत 60,000 कोटी झाली. आणि एका वर्षात या गेल्या वर्षामध्ये सगळ्या तेलाच्या, लोखंडाच्या, सिमेंटच्या किमती खाली पडत आहेत आणि फक्त याची किंमत 60,000 कोटीची 98,000 कोटी झाली आहे. ती किती शेवटी किती होईल काही सांगता येत नाही. आणि याच खर्चामध्ये अनेक गोष्टी, खूपच गोष्टी करता येतील. संबंध रेल्वेचं सेफ्टी वाढवणं किंवा ज्याला मीडियम स्पीड म्हणतात, म्हणजे आता जो सध्या रेल्वेचा स्पीड जो 50 किलोमीटर आहे त्याच्याऐवजी 125 ते 150 किलोमीटर करणं जवळपास सगळ्या देशात याच्या दसपट जास्त एरियावर त्याच खर्चात काम होऊ शकतं आणि त्याचा फार फायदा होईल. बर, मी स्टुडिओमध्ये येतो. आपल्यासोबत आता हरीश रोगे. हरीश रोगेजी, काँग्रेस या सगळ्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाकडे, प्रस्तावित प्रकल्पाकडे कसं पाहते? नाही, माननीय नरेंद्र मोदींना संपूर्ण देश जो आहे तो स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. देशामध्ये आजही 65 ते 70% आमचा शेतकरी वर्ग आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे, गेल्या महाराष्ट्रामध्ये एक वर्षभराच्या काळामध्ये जवळजवळ 3,500 आमचे शेतकरी त्याने आत्महत्या केलेली आहे. आणि देशामध्ये अनेक हजारो कळक नाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या आहेत ह्या आर्थिक संकटामुळे, नैसर्गिक संकटामुळे. याच्यावरती लक्ष द्यायला आमच्या पंतप्रधानांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळ नाही आहे. मी एक आपल्याला सांगतो या ठिकाणी, आता जाता जाता मी येता मी ऐकलं की आमचे मित्र राम कदम म्हणाले की आपले पैसे खर्च न होता जर मोदी साहेबांनी अशा प्रकारचं प्रोजेक्ट आणला तर मग त्याचं अभिनंदनच करायला पाहिजे. आपण मंडळी त्याचं अभिनंदन जरूर करा. मी आपल्याला सांगतो की 3 वर्ष ॲबेन पंतप्रधान म्हणून येऊन जपानमध्ये झाले आणि या 3 वर्षामध्ये जपानची अर्थव्यवस्था जी आहे ती ढासळलेली आहे, ती मंदीच्या चक्रामध्ये अडकलेली आहे. आणि मग त्यांना कुठेतरी गिराईक पाहिजे आहे. ते गिराईक आम्हाला त्याने गिराईक म्हणून त्याने नरेंद्र मोदींना ह्या ठिकाणी पकडलेलं आहे. कारण नरेंद्र मोदी आपला मुख्यमंत्री असताना गुजरातचे त्या ठिकाणी गेलेले होते आणि मग टोकियोपासून ओसाकापर्यंत त्यांनी त्या बुलेट ट्रेन मधून प्रवास केलेला होता. आणि त्यामुळे मग त्या बुलेट ट्रेनच्या प्रवासामध्ये त्या प्रेमात ते पडले आणि त्यांना वाटलं की मुंबईपासून अहमदाबाद पर्यंत मला झटकन 2 तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचता येईल. माझ्या लोकांना हिरे व्यापारी वगैरे जे आहेत की जे रोजचा प्रवास त्या ठिकाणी करतात त्यांना ते सोयीचं होईल म्हणून त्यांनी हा घाट घातलेला आहे. मी आपल्याला सांगतो, मुंबई आणि अहमदाबाद याचं जे रेल्वेचं जे अंतर आहे ते 6 तासामध्ये तोडलं जातं. आणि मोठे मोठे हिरे व्यापारी आहेत की ज्यांची चिंता राम कदम आणि त्यांच्या पक्षाला आणि नरेंद्र मोदींना पडलेला आहे, ते 50 मिनिटांमध्ये विमानाच्या प्रवासाने पण जाऊ शकतात. आणि जवळजवळ वेगवेगळ्या कंपनीची 53 विमानं रोज फेऱ्या ठिकाणी मारत असतात. 45 आमच्या मुंबईवरून रेल्वेच्या गाड्या ह्या तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की फुकट आणलं, त्याचं अभिनंदन तुम्ही करायला पाहिजे. राम कदम साहेब, आपल्याला मी सांगू इच्छितो की 50 वर्षाची त्यांनी मुदत दिलेली आहे. जवळजवळ 1200 कोटी डॉलर्सचं कर्ज म्हणजे जवळजवळ 1 लाख कोटींचं कर्ज दिलेलं आहे. आणि त्या कर्जावरती
कमी आहे दर, कारण तेच मुळामध्ये त्यांना गिराईक पाहिजे, तुमच्यासारखे गिराईक त्यांना मिळालं स्वस्तामध्ये. 0.5 एवढा त्याच्यावरती व्याज आहे. परंतु या व्याजापोटी भारत सरकारला दर वर्षाला जवळजवळ 5,000 कोटीचं व्याज द्यावं लागणार आहे. त्यामुळे आपण जे काही सांगता काय फुकट दिलं, आमचे पैसे खर्च न करता ही मेट्रो ट्रेन आली, मग याचं धोका आम्हाला होण्याचं काही कारण नाही. आम्ही एवढंच म्हणतो की या देशामध्ये अनेक प्राधान्यक्रमाने घेण्यासारखे प्रकल्प आजही आहेत. रेल्वेची अवस्था काय, आज या मुंबईमधून आणि महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त महसूल हा केंद्र सरकारकडे जात असतो आणि तो जात असताना आजही अनेक प्रकल्प जे आहेत ते प्रलंबित आहेत. देशातले रेल्वेचे प्रकल्प प्रलंबित आहेत, सुरक्षेचे रेल्वेचे प्रकल्प प्रलंबित आहेत. मधल्या काळामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने डॉक्टर काकोडकर आणि श्रीधरन याने आपले अहवाल सादर केले होते केंद्र सरकारला. ते आमच्या सरकारने त्यावेळेला नाही केलं. परंतु तुम्ही तर सगळ्यांचा विकास, सगळ्यांचा साथ आणि सगळ्यांचा विकास करायला निघालेली मंडळी आहेत. त्यामुळे त्या नाही, पण रोगेजी तुम्ही या बुलेट ट्रेनकडे अच्छे दिन म्हणून का नाही बघत? तुम्हाला आनंद का होत नाही? भारतीय दिन जर दिसले असते त्याने सांगितलं होतं का नाही की 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू, अच्छे दिन येणार आहेत, स्वस्ताई होणार आहे. अहो रोगेजी, तुम्हाला जर का अहमदाबादला एका तासात पोहोचता येत असेल तर प्रॉब्लेम नाही. अहमदाबादला जा ना तुम्ही. मला पोहोचायचं तुम्ही अहमदाबादला का नाही जात? पण मी कशासाठी जाऊ तिथे? त्या ठिकाणी फक्त त्यांना जी सोय बघायची आहे ती सोय हिरे व्यापारी जे आहेत त्या हिऱ्या व्यापाऱ्यांची आणि मोठे मोठे इंडस्ट्री जे आहेत त्यांचे जे लागे बांधे त्यांच्याशी या सरकारशी आहेत त्यांची सोय यांना बघायची आहे. मी एवढंच सांगतो, 1 लाख कोटी जे एका बुलेट ट्रेन वरती खर्च होणार आहेत आणि ते सुद्धा जवळजवळ मला वाटतं 1,000-1,200 किलोमीटरचा तो प्रवास असेल. मग संपूर्ण देशात त्याने मला सांगितलं स्वप्नरंजन करायला राम कदम काही जात नाही. कारण तुम्ही गेल्या 18 महिन्यामध्ये लोकांचं स्वप्नरंजन करून लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा केलेला आहे. आपण विचारूया आता थांबवा. दातारजी, तुम्ही ही सगळी चर्चा ऐकताय, हा जो राजकीय पक्षांचा ट्रेनला विरोध आहे, मगाशी तुम्ही रोगेंचं बोलणं ऐकलं असेल, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? माझा या प्रश्नाला राजकीय अजिबातच पाठिंबा किंवा विरोध असं नाहीये. मला असं वाटतं की आपल्याकडे दिखाऊ भव्य दिव्य असे प्रोजेक्ट घ्यायची एक हौस आहे, काहीतरी आपलं जगात मोठं नाव व्हावं. मला असं वाटतं लोकांचे सर्वसाधारणपणे एकत्र देश स्वच्छ नीटनेटका, वेळच्या वेळी लोक डिसिप्लिन वागतायत, व्यवस्थित लोक प्रवास करतायत, असं जर झालं तर ते देशाचं आयडियल असलं पाहिजे. सध्या आपण मोठी काही भव्य दिव्य स्वप्न आणि वर्ल्ड ग्रेट असं बढायचं आणि खाली घाट कचरा स्लो ढिसाळपणा बेशिस्त असला देश आहे. तर त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा, टाईमशीर वक्तशीरपणे इफिशियंटली गोष्टी चालणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरं, हाही मुद्दा, मी हाच मुद्दा घेऊन जरा इकडे मी दोघांकडे खरं तर मला याचं, पण मी यशवंत जोगदेवांकडे येतो. जोगदेवजी, एकीकडे काँग्रेस आहे आणि दातार पण आहेत ज्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा पायाभूत सुविधांवरती खर्च करा, बुलेट ट्रेनवर नको. दातार पण विश्लेषक आहेत, तुम्ही पण विश्लेषक आहात, तुम्हाला काय वाटतं, रेल्वे महत्वाची का बुलेट ट्रेन महत्वाची? रेल्वे टेक्निकल दृष्टीने रेल्वे आणि बुलेट ट्रेन हे 2 वेगळे पॅरामीटर्स आहेत. त्याचा ट्रॅक वेगळा आहे, त्याचा पर्पज वेगळा आहे. आपण बसने जातो, रिक्षाने जातो आणि विमान प्रवासाला आपण जर कम्पेअर करायला लागलो तर ते योग्य होणार नाही. कलामानुसार लोकांनी असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला उपग्रह कशाला पाहिजेत? आपला गरीब देश आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला जो पैसा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आवश्यक आहे त्या तिथे तो केलाच पाहिजे. आता आपला परिवहन हा विषय आहे. परिवहनाचे अनेक म्हणजे तुम्हाला दातारांचा मुद्दा पटत नाहीये, दातारांचा मुद्दा पटलेला नाहीये, त्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा पायाभूत सुविधांवर खर्च करा. म्हणजे तुम्ही दातारांना क्रॉस करताय का? मग पायाभूत सुविधावर सुरक्षेवर खर्च व्हायला पाहिजे याच्यात जराही शंका नाही. परंतु हे 2 विषय आपण गलत का करतो? बरं, ठीक आहे. मी इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर रोगेंसाठी एक प्रश्न आहे आणि राम कदमांकडे आपल्याला नागपूरला जायचंय कारण त्यांना मगाशी बोलता आलं नव्हतं. चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळात शिवसेना नेत्या नीलमताई गोरे सुद्धा चर्चेत सहभागी होतील अशी आशा आहे. छोटासा ब्रेक पाहत रहा. जय महाराष्ट्र.